छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले यांचा खरा इतिहास। स्वराज्य रक्षक संभाजीराजांची मुत्सद्देगिरी आणि दूरदृष्टी कशी होती। राजे कर्नाटकाच्या मोहिमेवर निघताना शंभूराजांबरोबर बाहेर पडले होते। युवराजांशी अनेक विषयावर चर्चा करत शास्त्री नदीपर्यंत प्रवास केला होता। रायगड युवराजांसाठी सुरक्षित नसल्याचा व युवराजांनी स्वराज्यातील माणसे ओळखण्याचा वेचण्याचा उल्लेख करून राजाने शंभूराजांची समजूत घातली व मार्गस्थ झाले। पराक्रम करण्यासाठी पुढे सरसावलेले हात पुन्हा एकदा तोडले गेले, परंतु शंभूराजे शृंगारपुरात गप्प बसले नव्हते। युवराजांच्या जबाबदारीने ते वागत होते। राजांच्या गैरहजेरीत राजकारणाचे धडे स्वबळावर गिरवत होते। स्वराज्याची बांधणी मजबूत करत होते। शिवरायांनी उभारलेल्या स्वराज्य मंदिराच्या कळसाला रूप देण्याचे कार्य ते करत होते। शंभूराजांनी कवी कलशांशी चर्चा करून व्यायामासाठी 5 मोठे आखाडे बांधले होते। प्रभावळ व आसपासच्या प्रदेशातील तरुण पोरे गोळा केली होती। त्यांना तालीमबाजीचे शिक्षण द्यायला सुरुवात केली होती। चेवल दाभोळ राजापूर बंदरातून मजबूत घोडी विकत घेतली व नवीन अश्वदळ उभारण्याच्या कार्यास प्रारंभ केला होता। 12 बलुतेदार 18 पगड जातीतील सारे वीर गोळा केले होते। शृंगारपुरी अश्वदळ तयार केले होते। युवराजाचा हा कार्यक्रमही कारभाऱ्यांना आवडला नाही। शंभूराजांना पराक्रमाची संधीच मिळून द्यायची नाही व जर ती त्यांनी निर्माण केली तर हिसकावून घ्यायची असा बेतच त्यांनी ठरवलेला होता। रायगडावरून कट कारस्थानी कारभाऱ्यांचा खलिता पोहोचला होता। थोरले महाराज कर्नाटकात असताना रायगडाच्या फडाची परवानगी न घेता फौज काय म्हणून बांधता। स्वराज्यासाठी फौज महाराजांनी युवराजांनी नाही बांधायची तर कोणी मुघलांनी बांधायची। स्वराज्य संवर्धनासाठी राज्याच्या भावी वारसाला फौज बांधण्यासाठी परवानगी घ्यावी लागणार, तीही कारकुनाची। या महाराष्ट्रात, हो या महाराष्ट्रातच, कारण कारकुनाची लेखणी वीरांच्या तलवारीपेक्षा प्रभावी आणि आगलावी असते म्हणून। शंभूराजांनी खलित्याचे उत्तर दिले। राज्याच्या हिताचा विचार युवराजांनी नाही करायचा तर कोणी करायचा। कारभाऱ्यांना उत्तर अनपेक्षित नव्हते। त्याने तिकटमीठ लावून ही गोष्ट राजांना कर्नाटकाला कळवली। शंभूराजे परवानगी न घेता फौज बांधित आहेत, ते रायगडावर आक्रमण करण्यासाठी। आपल्या गैरहजेरीत खोट्या तक्रारी करून कार भरण्याचे उद्योग महाराज कर्नाटकावरून परत येईपर्यंत सातत्याने चालूच होते। शृंगारपुरात मुक्कामी असतानाच शंभूराजाने बुधभूषण नावाचा संस्कृत ग्रंथ लिहिला होता आणि याच ठिकाणी एके दिवशी दिलेरखानाचे शंभूराजांना दोस्ती करण्याच्या आमंत्रणाचे पत्र येते। पत्राचा मजकूर असा होता: राजाधिकार शेर समशेर संभाजीराजे भोसले। एखादा मनुष्य जेव्हा यारी दोस्ती खातर आपला हात पुढे करतो तेव्हा त्याच्या मनातील दुश्मनीची जळमटे जळून खाक होतात। हे आपल्यासारख्या शायर असलेल्या मराठ्यांच्या शहजाद्याला आम्ही अलहिदा काय सांगावे। मात्र आपण याचाही पक्का ख्याल ठेवा की कमळाची टपोरी फुले फक्त तलावातच फुलतात, शेरचा बछडा अरण्यातच खुलून दिसतो। त्याच हिसाबानं आम्ही आपणास सवाल करू चाहतो की मराठ्यांच्या राज्याचे नेक शहजादे असताना आपण शृंगारपूरच्या त्या अंधाऱ्या गुफेत स्वतःला कोंडून काय करता आहात। आपण आपल्या हक्काच्या रायगडाला मोहरम झाला आहात। शेर शिवाजी सारखा वालीद मिळूनही आपण मायेला यतीम झाला आहात। तुमच्या दिलाची धडकन आम्ही जाणून आहोत। आजवर आपण फक्त मोगलांच्या दुश्मनीबद्दल ऐकले असेल, दोस्तीबद्दल नाही। आमचं दिल साफ नसतं तर राजपुताच्या 3 पिढ्या आमच्याशी दोस्ताना कशाला ठेवला असता। म्हणूनच तुम्हास खुल्या दिलाने अर्ज करतो की मनामध्ये अंदेशा ठेवू नका, आमची दोस्तीची पेशकश ठोकरू नका। आपणास कोणतीही मुसीबत आल्यास आमच्याकडे तातडीने हरकरे पाठवा, आम्हाला अर्ध्या रात्री उठवा। उमर की और तुजुर्बे की परवा किए बगैर ये बंदा आपकी खिदमत में हाजिर हो जाएगा। युवराजांनी हे पत्र वाचले व त्याचे त्यांना हसवाले। 2 दिवसांनी त्यांनी दिलेरखानाला पत्राचे उत्तर पाठवले। त्यांचा आशय खालीलप्रमाणे होता: आपण पडत मूर्ख आहात म्हणूनच पेडगावला राहता ते फारच चांगलं। वळतरीचं पाणी पुन्हा आड्यावर चढणं अशक्य। सरितेने सागर कवेत घ्यायचा सोडून पुन्हा सर्पासारखा आपल्या उगमाकडे उलटा वळसा घेणं जसं अशक्य, तशीच मोगली सुभेदारानं शिवाजीच्या पुत्राशी दोस्ती करायची अभिलाषा बाळगणं हे मूर्खाचं नव्हे तर शतमूर्खाचं लक्षण आहे।
शंभूराजे शृंगारपुरात ज्या ठिकाणी राहत होते त्या महालाच्या मागे अनेकदा हळदी कुंकू लावलेले लिंबू, सोया टोचलेले पिपे, काळ्या बावल्या अशा अशुभ वस्तू नेहमी कोणीतरी जाणीवपूर्वक ठेवत होते। यावरून कोणीतरी करणी करत असल्याची राजाची खात्री झाली होती। शिवाय एकदा राजे घोड्यावरून रपेट मारत असताना चालता चालता घोडा अडकवून पडला होता व जागेवरच मृत्यूच्या दाढेत गेला होता। बदफैलीचे खोटे आरोप, कारकुनाची कारस्थाने, त्यामुळे होणारी मनाची कोंडी या सर्वांपासून मुक्ती मिळावी म्हणून राजाने कलशाभिषेक केला होता। पण कारकुनांनी अफवा उठून दिली। राजांना गादीवर बसण्याची घाई झाली म्हणून कलशाभिषेक केला, नाहीतर राजा जिवंत असताना शंभूराजांनी कलशाभिषेक कशासाठी केला? महाराजांच्या मृत्यूसाठी शंभूराजाने अभिषेक करून घेतला असा कांगावा करत तशा आशयाची पत्रे सुद्धा थोरल्या महाराजांना कारभाऱ्यांनी पाठवून दिली होती। राजांच्या व जनतेच्या मनातून शंभूराजांना उतरवण्याचा डाव खेळला जात होता। शंभूराजांना मानसिकदृष्ट्या खचविले जात होते। आता तर राजांना या सर्व गोष्टीची ओबक येऊ लागली होती। दररोज काही ना काही तक्रारी राजाकडे जात होत्या, ज्या चुका शंभूराजाने केल्याच नव्हत्या। त्या चुकांचे खलिते एकामागे एक राजांकडे जात होते। एके दिवशी संगमेश्वरात राजांची काही शेतकऱ्यांशी भेट झाली। बिचारे खूप खंगले होते, पीक पिकत नव्हते व रायगडावरून शेतसारा भरणा करण्याचे फरमान आले होते। गरीब शेतकऱ्यांना ते शक्य नव्हते। शंभूराजाने त्यांचा शेतसारा माफ केला व तसे फडावर कळवले। परंतु काही दिवसांनी रायगडावरून एक पथक त्या शेतसारा माफ केलेल्या शेतकऱ्यांच्या घरावरून गेले व जप्त्या केल्या। युवराजांचा निर्णय फिरवला गेला। गरीब जनतेच्या पाठीत कारभाऱ्यांनी खंजीर खुपसला होता। शंभूराजाने कवी राजांना ताबडतोब 1000 स्वार दिले व जप्ती करणाऱ्या राहोजी सोमनाथाच्या कारभाऱ्याला धरून आणून चांगले 4-5 दिवस उपाशी ठेवून गरीब शेतकऱ्याचे पोट आणि त्याची अडचण काय असते ते दाखवून दिले होते। शिवरायांच्या स्वराज्यात गोरगरिबांची जप्ती करणाऱ्यांना धडा शिकवणारा कोणीतरी आहे याचा गरीब जनतेला अनुभव आला होता व त्याने स्वराज्याचा योग्य वारसदाराचा आपल्या मनात राज्याभिषेक केला, तो कायमचाच। आनंदाच्या अश्रूंनी व उपकारितेच्या फुलांनी। काही दिवसांनी पुन्हा दिलेर खानाचे शंभूराजांना पत्र आले। राजांच्या दोस्तीला खान खूप आतुर झालेला दिसत होता। पत्राचा मजकूर असा होता, रुस्तम ए दख्खन संभाजीराजे, मेहरबानी करा, आमच्या शिबिरामध्ये दाखल व्हा। बादशाह औरंगजेब काजी आहे, त्याला सह्याद्रीसह पुरा दख्खन जिंकायचा आहे। गुस्ताखी माफ, आपल्या शाही खानदानाच्या मामल्यामध्ये आम्हाला नाक खुपसण्याचा अधिकारच नाही, पण तरीही आम्ही आपल्या दिलाचा दर्द जाणतो। तुमच्या पित्याची खरी मोहब्बत सोयराबाई आणि राजाराम यांच्यावर आहे। फडावरचे सारे कारकून दरकदार तुमच्यासारख्या मर्द छाव्याला दुश्मनीच्या निगाहाने देखतात, म्हणूनच तुमच्या त्या लंगोटा एवढ्या रियासतीचा शहजादा म्हणून अपमानित मनानं मिरवण्याऐवजी आलमगीरांकडे या। आमच्या दोस्तीचा हात पकडा। आज ना उद्या आलमगीर साहेबांची स्वारी दक्षिणेत येईल। तुमची आणि आमची किस्मत एकदम रोशन होऊन जाईल। शंभूराजांनी पत्र गंभीरतेने वाचून काढले व ताबडतोब त्याचे असल मराठी बाण्याचे उत्तर पाठवून दिले। खान साहेब, आम्हाच आपलं मानून आपण सातत्यानं आमच्याविषयी जी चिंता प्रकट करत आहात त्याबद्दल खरं तर अल्लाचेच आभार मानायला हवेत। आमचा राजपरिवार गृहभेदाने दुभंगल्याबद्दल जी आपणास खबर प्राप्त झाली आहे ती सत्यच आहे, मात्र त्यामुळे आपण अधिक आनंदित व्हायचं काहीच कारण नाही। आमचे आबासाहेब केवढ्या भरोशानं परमुलकात निघून गेले आहेत, त्यांच्या माघारी त्यांच्याशी गद्दारी करून ही दौलत आपल्या झग्यामध्ये टाकू म्हणता। असं गैर काही आमच्या हातून घडणं म्हणजे मेरे प्यारे दिलेर भाई, रावणाची मदत घेऊन श्रीरामाने दशरथाविरुद्ध बगावत करणं। खान साहेब, शिवरायासारखा पिता दैविक कृपेमुळे लाभला असताना त्या वटवृक्षाची थंडगार सावली सोडून तुमची सोन्याची लंका आम्हाला काय हो करायची?